ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नाशिक शिक्षण विभागातील वादग्रस्त शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे। या घोटाळ्याचे केंद्रबिंदू नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांचा मतदारसंघ आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन येथील गुन्हा क्रमांक 216 या गुन्ह्याच्या पुढच्या तपासामध्ये धुळे जिल्ह्यातील प्रशांत वाडिले यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्या चौकशीमध्ये नाशिक जिल्ह्यातील केंद्रबिंदू मालेगाव शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातील दलालांचे कनेक्शन समोर आलेले आहेत। या अगोदरच मालेगावात एकूण शिक्षण विभागासंबंधी 9 ते 10 गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु आज रोजीपर्यंत शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी यावर कुठलेही कारवाईचे आश्वासन दिलेले नाही। या प्रकरणावर शिक्षण मंत्री साहेब का गप्प हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। मालेगावात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षकेतर कर्मचारी भरती झालेली आहे। यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत, परंतु मालेगावातील या सर्व दलालांना शिक्षण मंत्री साहेबांकडून अभय मिळत आहे का? शिक्षण मंत्री या दलालांचा बंदोबस्त कधी करणार? नाशिक शिक्षण विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी बोगस भरतीमध्ये मालेगावातील दलालांचे कनेक्शन समोर येत आहे। मालेगाव मतदारसंघातील 95% शिक्षण संस्थेतील संचालक मंडळ हे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे शिक्षण मंत्री साहेब दलालांवर जर कारवाई केली तर या शिक्षण संस्थेवर कारवाई होईल। त्यामुळे शिक्षण मंत्री साहेब या दलालांवर कारवाई करीत नाही। शिक्षण मंत्री साहेबांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून विनंती आहे की शिक्षण मंत्री साहेब आता गप्प राहण्याची वेळ गेलेली आहे। आता तात्काळ कारवाई करावी ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। आता तरी शिक्षण मंत्री मालेगावातील दलालांवर कारवाई करतील का? ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।